नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPLच्या 18व्या मोसमात आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमने-सामने असणार आहेत. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे, तर ऋषभ पंतकडे लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधार पदाची धुरा आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील चौथा सामना आहे. आता हा सामना कोण जिंकणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी ICC T20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय. डफीनं पाकिस्तान विरुद्धच्या घरच्या T20 सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजचा डावखुरा फिरकी गोलंदाज अकील हुसेनला बाद करून डफीनं नंबर 1 चा किताब मिळवलाय. त्यानं पाकिस्तान विरुद्धच्या 2 T20 सामन्यांमध्ये 5 विकेट्स घेतल्या आणि त्याच्या संघाला मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांना आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले. नकवी यांनी श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांची जागा घेतली असून ते 2 वर्षांसाठी या पदावर राहतील. ACCनं ऑनलाईन वार्षिक बैठकीमध्ये नेतृत्व बदलाची घोषणा केली. कोलकाता नाईट रायडर्स संघानं ईडन गार्डनवर पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा मोठा धक्का दिलाय. KKRनं हैदराबादचा 80 धावांनी पराभव करत सर्वात मोठा विजय मिळवलाय. हैदराबादचा IPL इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव आहे. KKRनं दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ अवघ्या 120 धावांवर सर्ववाद झाला. महाराष्ट्राच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी राष्ट्रीय खो खो स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. रेल्वे आणि कोल्हापूरच्या पुरुष संघांनी प्रभावी कामगिरी करत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अंतिम 4 मध्ये प्रवेश केलाय. पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पुरुषांच्या गटात महाराष्ट्रानं पश्चिम बंगालचा 31-24 असा पराभव केलाय. इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सनं आतापर्यंत 3 सामने खेळलेत. दरम्यान संघ आता चांगल्या स्थितीत असतानाच त्यांना एक मोठा धक्का बसलाय. संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेला कागिसो रबाडा अचानक घरी परतलाय. याबाबतचं कारण नेमकं काय आहे याबद्दल संघाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाहीये. माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर क्रिकेट संघाची मालकीन बनली आहे. तिनं IPL 2025 दरम्यान ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये मुंबई फ्रँचायझी खरेदी केली आहे. ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीगने याबाबत घोषणा केली असून सारानेही तिच्या इंस्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू फारुख हमीद यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. 1964 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हमीद यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा एकमेव कसोटी सामना खेळला. या सामन्यात त्यांनी इयान चॅपेलची विकेट घेतली. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी 1961 ते 1970 दरम्यान 43 प्रथम श्रेणी सामने खेळले. यात त्यांनी 25.21 च्या सरासरीनं 111 विकेट्स घेतल्या. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं फारुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.